चालेल. नमस्कार. बऱ्याच वेळापूर्वी मी लाईव्ह येतोय म्हणून टाकलं आणि मला वाटतं की थोडं कामाची थोडी गडबड जास्त चालू आहे, त्यामुळे थोडं 15-20 मिनिटं उशीर झाला. पण आज एक लाईव्ह येण्यामागचा विषय असा आहे की आपला जनता दरबार जो चालतो, तुम्ही काल सुद्धा जनता दरबार लाईव्ह पाहिला, जनता दरबारमधलं काम तुम्ही सर्वांनी लाईव्ह पाहिलं. पण आम्ही प्रॉपर कशा पद्धतीने काम करतो, जे काही मी संपूर्ण पुणे शहराला या जनता दरबारच्या माध्यमातून एक स्वप्न दाखवलेलं आहे की खरंच लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच लोकप्रतिनिधींची कामं नाही आहेत. तर याशिवाय लोकप्रतिनिधींनी याशिवाय जी जनतेची खरी कामं आहेत, कोणत्या पद्धतीने नागरिकांना त्रास होतो त्याच्यामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. परंतु आपल्याकडे जे लोकप्रतिनिधी तशा पद्धतीने काम करताना दिसत नाही. त्यांनी एक स्वतःला फ्रेमवर्क करून घेतलाय की मी नगरसेवक झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, मी मंत्री झालो, म्हणजे मी ह्याच्या बाहेर एवढ्याच चौकटीत काम करणार. परंतु नागरिकांना आज ज्या पद्धतीने त्रास होतोय, ज्या लोक एवढी फसवणारे लोक समाजामध्ये बसलेली आहेत, तर त्यांच्यावरती काहीतरी पोलीस कारवाई झाल्या पाहिजे, त्यांच्यावरती काहीतरी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या भावनेतून मी काम करत असतो. आता हे आपल्याकडे आहेत ते हे दादासाहेब येवले म्हणून आहेत. हे आणि त्यांचे मिसेस गेल्या 2 महिन्यापासून आपल्या जनता दरबाराला सातत्याने येत होत्या आणि मला वाटतं यांनी जवळजवळ 23 वर्ष देश सेवा केलेली आहे. हे आपल्या इंडियन आर्मीमध्ये होते. भारतीय सैन्य दलात त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, MP, UP, भूतान या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली 23 वर्ष सेवा त्यांनी देश सेवा केलेली आहे. आणि 23 वर्ष देश सेवा केल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली. आणि रिटायरमेंट घेऊन 2 वर्षापूर्वी मला वाटतं 2022 यांनी 17ला रिटायरमेंट घेतली. त्याच्यानंतर 2-4 वर्षांनी बाबा काहीतरी काम असावं, कुठेतरी पैसे मिळावेत या भावनेतून त्यांनी एक Ertiga गाडी घेतली. आता फसवणुकीचे प्रकार कसे असतात बघा, म्हणजे ह्या प्रकारामध्ये ज्या पद्धतीने मी माझ्या टीमने सगळं काम केलं, मला वाटतं की याच्यामध्ये हे सगळं काम, हा सगळा तपास हा पोलीस यंत्रणेने करणं गरजेचं असतो. परंतु जिकडे पोलिसांकडे गेलं की पोलीस 2 मिनिटांमध्ये सांगून रिकामे होतात की हे आमचं काम नाहीये. हे बऱ्याच मला वाटतं तुम्ही पोलीस कंप्लेंट पण केल्यात. यांनी पोलिसांकडे पण ही लोक जाऊन आली. पोलिसांनी सुद्धा त्यांना हे सांगितलं की आम्हाला संबंधित काही विषय आमच्याकडचा नाहीये, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. वास्तविक पाहता हा पोलिसांकडचाच विषय होता. ह्याच्यामध्ये कंप्लेंट घेणं गरजेचं होतं. परंतु कंप्लेंट न घेता यांना तिकडून टाळण्यात आलं. मग शेवटी हे माझ्या जनता दरबारमध्ये आले. आता मी याच्यातली थोडक्यात ही सगळी कशा पद्धतीने आम्ही ट्रेस आउट केला संबंधित व्यक्तीला, हा ट्रेस आउट करत असताना आम्हाला पण थोडा त्रास झाला. परंतु माझ्या डोक्यामध्ये एक होतं, ज्या माणसाने आपल्या स्वतःच्या आयुष्यातली, त्यांचं वय 49 आहे, त्याच्यातली 23 वर्ष त्यांनी देश सेवेत घालवले. पण निम्म आयुष्य जर या माणसाने देश सेवेत घालवलं, अशा माणसाला जर कोण फसवत असेल, कोण नालायक लोक जर त्यांना फसवण्याचं काम करत असतील, तर त्यांना शोधून काढण्याचं काम पोलीस करत असेल ते आम्हाला करावं लागतं. आणि ह्याच सगळ्या विषयांसाठी मला या पुण्यामध्ये खासदार व्हायचंय. मग त्याच्याकरता मला ही सगळी यंत्रणा मला वापरायची आहे की या यंत्रणेच्या माध्यमातून यंत्रणेला सांगावं लागेल तुमचं काम काय, तुमचं काम काय हे त्यांना दाखवून द्यावं लागेल. तेव्हा पुढे ह्याच्यामध्ये काम होईल. याच्यामध्ये बघा एक Ertiga गाडी होती. या Ertiga गाडीचा मूळ मालक एक अमोल शेडगे म्हणून. आता ह्या शेडगेनी गाडी एका एजंटला विकली. त्या एजंटनी गाडी दुसऱ्या एजंटला विकली. त्या दुसऱ्या एजंटनी गाडी ह्यांना विकली. म्हणजे हे थर्ड पार्टी झाले. आता यांनी गाडी किती महिने वापरली? 6 महिने नाही 4 महिने. 4 महिने मेजरनी गाडी वापरली. 4 महिन्यामध्ये त्यांनी गाडीचं काम केलं, गाडी परत व्यवस्थित केली आणि व्यवसायाला लावली. कुठे लावली ती? कंपनी. एका कंपनीमध्ये त्यांनी गाडी लावली किंवा त्याच्यामधून जेणेकरून 10-20 हजार रुपये मिळतील. आणि गाडी त्यांनी एका कंपनीमध्ये लावली. यांच्या ड्रायव्हरने काय केलं, एक दिवशी पौड फाट्याला आपल्या पुण्यामध्ये
पौड फाट्याला यांची गाडी तिकडे उभी होती आणि ती नो पार्किंग मध्ये उभी होती. ही नो पार्किंग मधली गाडी ट्रॅफिक पोलिसांनी उचलली आणि ती पौड पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पौड नाही, कोथरूड पोलीस स्टेशन, पौड फाटा पोलीस स्टेशनला त्यांनी ती गाडी घेऊन गेले. तिथं ट्रॅफिक वाल्यांनी ती गाडी लावून टाकली आणि ड्रायव्हर इकडे शोधत बसलाय गाडी कुठे गाडी कुठे. नंतर त्याला कळालं की गाडी पोलिसांनी नेली. गाडीला किती दंड आला? 2300 रुपये. गाडीवरती 2300 रुपये दंड निघाला. पोलिसांनी सांगितलं की तुमचा दंड भरायला लागेल, परंतु पोलिसांनी त्या टायमाला माणसं कोणी येईनात म्हणून पोलिसांनी त्या गाडीच्या नंबरवरून मूळ मालकाचा नंबर काढला जो की अमोल शेडगेचा निघाला. पोलिसांनी अमोल शेडगेला फोन केला. आता मी ह्याच्यामध्ये बाकीचे जे पार्ट आहेत दोघांचे त्यांची नावं घेत नाही, कारण त्या दोघांनी इथं याच ऑफिसमध्ये बसून त्यांच्याकडे आम्ही पैसे काढले. अजून एक जणाचे पैसे राहिले, तो पण आत्ता फोन लावलाय त्याला सांगितलंय जर पैसे या आठवड्यात नाही मिळाले तर मग काय करणार. आता मेजरला मी 5,20,000 रुपये, बरोबर ना, मेजरला आता 5,20,000 रुपये त्यांचे परत मिळाले. गाडी 6,75,000ला त्यांनी घेतली होती. आता ही गाडी ज्या टायमाला पोलिसांनी फोन केला अमोल शेडगेला, अमोल शेडगेच्याच नावावरती ती गाडी होती. अजून पोलिसांनी अमोल शेडगेला फोन केला. अमोल शेडगे म्हटला की अरे मी गाडी तर कधीच विकली आहे, मी अमुक माणसाला गाडी विकली. मग पोलिसांनी त्या माणसाला फोन केला जो की गाडीचा एजंट होता. एजंटला कळलं, एजंटने ऑलरेडी त्या गाडीचे सगळे पैसे तिसऱ्या माणसाकडनं घेऊन रिकामा मारला आणि ह्यांनी दुसऱ्याला दिले. दुसऱ्याने त्या एजंटला सगळे पैसे देऊन टाकले होते. परंतु पोलिसांनी त्याला फोन केला, अरे अशी अशी तुमच्या नावाची गाडी इकडे आहे, तुम्ही ती गाडी घेऊन जा. हा तो शहाणा आला, त्याचा काही संबंध नव्हता. त्यांनी सगळे पैसे स्वतःच्या गाडीचे घेतले होते. 6,75,000 रुपये, 7 लाख काहीतरी समथिंग गाडी विकली. 50,000 रुपये कमिशन घेऊन 7 लाखांवरती काहीतरी 7-7.25 लाखाला त्यांनी दुसऱ्या माणसाला गाडी विकली होती. आता हा बहादर तिकडून आला आणि पटकन 2300 रुपये दंड भरला आणि पोलीस स्टेशन मध्ये गाडी घेऊन गेला, माझी गाडी म्हणून. ही लोक गाडी शोधतात, गाडी कुठे. पोलिसांनी सांगितलं मालकाला देऊन टाकली. अरे मालक तर हे त्या हरामखोरनी तोपर्यंत ती गाडी त्याच्याकडे लपून ठेवली आणि ती गाडी लपून ठेवून ती गाडी परत 5,20,000ला विकली. ऑलरेडी 7.5 लाख 7.25 लाखाला ती गाडी विकलेली होती. तीच गाडी परत पोलिसांकडनं ताब्यात घेतली आणि ती गाडी परत 5,20,000ला विकून टाकली अजून दुसऱ्या माणसाला. आणि जो तिसरा माणूस तो कुठला आहे? नगरचा, नाशिकचा जो व्यक्ती होती ह्यांनी ज्याच्याकडनं गाडी घेतली ती नाशिकची आहे. त्या माणसाला नाशिकवाल्यांनी त्याला सगळं पेमेंट केलं होतं, त्याकडे सगळं डिटेल्स होतं. तरी सुद्धा तो म्हणत नव्हता मला काही 1 रुपया पण मिळाला नाही. आणि या बिचाऱ्याकडे त्याच्याकडे सगळं ऑनलाईन होतं. ते सगळं त्यांनी मला आणून दाखवलं. आमच्या मिटिंगला झाल्या त्याला बोलावला, साला फाटायला लागला आमच्या बरोबर. आणि मग जेव्हा आम्ही फाटलो त्याच्याबरोबर मग तो आमच्या गावातल्या काही लोकांना माझ्याकडे घेऊन आला, इथं बसवला. आणि पुढच्या 15 दिवसामध्ये मला वाटतं की आता 3 आठवडे झाले, 2-3 आठवड्यामध्ये मेजरला 5,20,000 रुपयाचं अमाऊंट भेटलेली आहे. गाडी नको म्हणलं आम्हाला मेजरची जी काही त्यांचे जे पैसे होते, जे पैसे त्यांनी देश सेवा करून कमावलेले त्यांचे पैसे होते की जी त्यांची आयुष्याची पुंजी होती ती सगळी आम्ही आज त्यांना पूर्ण दिली आहे. बाकीचे 75,000 रुपये राहिलेत जे तिसऱ्या व्यक्तीकडे आहेत. ते मेजरला म्हणलं 50,000 रुपये आता अक्कल खाते जमा झाले म्हणून समजा, किंवा आपल्याकडे जे काही 2-4 महिने आपण त्याच्यामधलं जे काही अर्निंग केलं होतं ते समजा, असं समजून आज त्यांची बऱ्यापैकी मला वाटतं की 99% त्यांची रक्कम त्यांना पूर्ण मिळेल. मनापासून मला तर समाधान वाटतं की एका ज्या माणसाने देश सेवा केली त्या माणसाची सेवा करण्याची संधी मला आणि माझ्या संपूर्ण टीमला मिळाली. जे अहोभाग्य आम्हाला मिळालं, मला वाटतं की अशाच रंजल्या गाजलेल्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला या पुणे शहरामध्ये मी ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. कारण मला माहिती आहे की कुठल्या पक्षामध्ये आज ज्या पद्धतीने घाणेरडं राजकारण चाललंय, या राजकारणापासून अलिप्त राहून काहीतरी वेगळं करण्याचा मला प्रयत्न होता. परंतु तिथं सुद्धा मला लोकांनी आडवे आले, तिथं सुद्धा लोकांनी माझे प्रॉब्लेम वाढवून ठेवले. परंतु आता मी परत राईट ट्रॅकवरती आहे. मी निवडणूक लढवणार आणि मी या पुणे शहरामध्ये अपक्ष खासदार होऊन दाखवणार. ते पण जनतेसाठी होणार, पुणेकरांसाठी होणार, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मेजरला काय बोलायचं, मेजरला विनंती करतो त्यांनी बोलावं. आदरणीय तात्या, त्यांचे कार्यकर्ते
जसे की माझे सहकारी मेजर नितीन भाऊ, गिरी भाऊ व सर्व तात्यांची जी संपर्कातली सर्व टीम, जवळजवळ या गोष्टीला 1 वर्ष उलटलं. 28 जानेवारी 22ला मी इर्टिगा गाडी घेतली आणि 4 महिने नाव करून देतो, आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो, हाच चालला होता धंदा. शेवटी गाडी नावावर केली नाही. 26 मेला ती गाडी पोलीस स्टेशननं वळून नेली नो पार्किंगमध्ये. आणि नंतर तिथून ज्या मालकाकडे घेतली होती एजंटकडून, त्याला न माहीत होता तिसऱ्याच गाडी घेऊन गेला. हे करीत असताना याच्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला बी भरपूर चक्रा मारल्या, जसं की भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, आंबेगाव पठार पोलीस स्टेशन. कुठेही आम्हाला जो न्याय असतो कायद्याचा, कानूनचा, तो न्याय बिलकुल आउटपुट 0. जर मी माजी सैनिक असून जर मला कायद्याकडून जर न्याय भेटत नसला तर सर्वसामान्य जनतेचं काय? सर्वसामान्य जनतेला कोणच विचारत नाही आजकाल. एक दिवस असंच मी आणि माझी मिसेस बसलो होतो आणि यूट्यूबला बघत होतो. त्यात तात्यांचा एक लाईव्ह दिसला, एका रिक्षावाल्याबद्दल होता. तो लाईव्ह बघत आमच्या डोक्यात आलं. मी आणि माझी मिसेस बोललो की आपण एक दिवस तात्यांच्या दरबारात जाऊ. ही घटना मला वाटते साधारणतः 3 महिन्या पाठीमागची आहे. एक दिवस आम्ही दरबार मध्ये आलो. आल्यानंतर ही सर्व हकीकत तात्यांच्या जवळ मांडली. तात्यांनी त्या पार्टीला फोन केले. फोन केल्यानंतर तिकडूनही बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला. पण आज उद्या यांनी चाल ढकल केली त्याही बाबतीत. नंतर स्वतः तात्यांनी घरचा काहीतरी कार्यक्रम होता, तो कार्यक्रम थोडासा डिले करून आमच्यासाठी तात्यांनी याच ऑफिसमध्ये दिवस घालवला, खास आमच्यासाठी. मग अशी जर लोक, सर्वसाधारण लोकांना जर एवढी मदत करीत असतील निशुल्क, बिलकुल कुठलाही विचार न करता, मी काय दिलं? काही दिलं नाही. मी निशुल्क सेवा जी काय असती ती मला इथून भेटली. तर असे तात्या, जर तात्यांच्या जवळ आलो नसतो तर आतापर्यंत मला बिलकुल काही भेटलं नसतं. पण तात्यांच्या टीममुळं मी आज या ठिकाणी जो उभा आहे ते यांच्यामुळेच उभा आहे. तर अशा माणसांना जी पुढील वाटचालीसाठी जे काय त्यांनी ठरवले ते आपण सर्वसाधारण जी जनता आहे, माझ्यासारखी ह्या पुण्यातली जी जनता आहे, त्यांनी थोडासा डोक्यात विचार करावा की अशा लोकांना सहकार्य करणं किती चांगली गोष्ट आहे. माझ्यासारखे भरपूर जनता दरबाराला येतात. त्यांची कामं माझ्या कामावरून मी सांगतो, मला बिलकुल याची आशा नव्हती की माझं काम होईल आणि मी यातून निघन. पण जी अशक्य गोष्ट होती, जी कायद्यानं झाली नाही, ती मला ह्या ठिकाणी तात्यांच्या रूपानं साध्य झाली. तर जी बी पुढची वाटचाल तात्यांची जी आहे ती या गोरगरीब जनतेनं आणि पुण्यातील सर्व जनतेनं एक मनात घेऊन तात्यांच्यासाठी थोडंफार काहीतरी करावं ही माझी मनातून इच्छा आहे. एक देशभक्त, देशाची सेवा केलेलं एक मी सगळं तुमच्या बोलतोय. एक माझ्या मनाला वाटतंय की या माणसाला आपण सहकार्य केलं तर आपलं सहकार्य कुठं वाया जाणार नाही, एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.
धन्यवाद. ताई थोडक्यात तुम्हाला त्या मागाशी तुम्हाला थोडक्यात काय बोललं? थोडसे नमस्कार. सर्वप्रथम मी तात्यांचे आभार मानते. तात्यांच्या बरोबरच त्यांच्या टीमचे सुद्धा आभार मानते, कारण तात्यांसारखीच त्यांची टीम पण तितकीच सक्षम आहे. आज आम्ही इथं आलो म्हणून आम्हाला न्याय भेटला, अन्यथा न्याय भेटलाच नसता. तात्यांसारखे देव माणूस आम्हाला भेटले हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनेक गोरगरीब लोक आहेत की ज्यांच्यासाठी न्याय देवता म्हणून एकमेव तात्या आहेत असं वाटतं. आणि तात्यांना मी इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि सर्वांना मी एकच विनंती करते, तात्यांसारखे खासदार होणं खरंच खूप एक चांगली गोष्ट आहे गोरगरिबांसाठी, की जे सर्वांनाच न्याय मिळवून देतील. असं आहे, कोणतीही गोष्ट ते निस्वार्थपणे करतात, प्रत्येकाला न्याय मिळवून देतात. पोलीस स्टेशनला जा, कुठेही जा. आजकाल गोरगरिबांसाठी म्हटलं तर एकमेव म्हटलं तर हे न्यायालय म्हणजे ते म्हणजे न्यायदेवता म्हटलं तर तात्यांना आपण म्हणू इच्छितो. कारण तात्यांसाठी बोलायचं म्हटलं तर खरंच शब्द सुद्धा कमी पडतील असे हे तात्या आहेत. त्यांचे खरंच पुन्हा पुन्हा खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. एवढं बोलून मी इथंच थांबते. धन्यवाद. मला वाटतं आम्ही जनता दरबारमध्ये काम करतो ना, तर ह्या वाक्यावरती काम करतो. कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या पेठाशी हात न लावणे. ह्याच विषयाला अनुसरून आम्ही हा आमचा जनता दरबाराचा कार्यक्रम करत असतो. तो अतिशय छोट्या स्वरूपामध्ये. माझं जे पहिल्यापासूनचं स्वप्न आहे, ज्यावेळेस मी पूर्वीसुद्धा या सगळ्या गोष्टी पक्षामध्ये कार्यरत असताना सुद्धा ह्याच गोष्टी मी संपूर्ण पक्षासमोर सातत्याने मांडत होतो की आपण पूर्ण शहरभर जर ह्या गोष्टी केल्या, जनता दरबारच्या माध्यमातून आपण शहरभरचं काम केलं, तर मला वाटतं अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना आता कळत असेल की तात्या जे बोलत होता की जनता दरबार घेतला पाहिजे. अनेकांनी स्वप्न दाखवले की आम्ही तुमच्या दारात येणार, घरात येणार. कोण कोणाच्या दारात गेलं नाही, घरात गेलं नाही. परंतु वसंतमुळे मात्र आज सुद्धा त्याच ताकदीने, त्याच उमेदीने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून आम्ही काम करतोय. आणि मला वाटतं की आयुष्यात भविष्यात परमेश्वराजवळ एवढंच सांगणं असेल की ह्याच अशा लोकांना, रंजलेल्या गांजलेल्या लोकांना ताकद देण्यासाठी, ह्यांच्या मागच्या ज्या काही अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी जगदंबेने आम्हाला सुद्धा अशीच ताकद द्यावी. आणि या पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मी काम उभं करतोय, हे काम सर्वसामान्य नागरिकांना, तळागाळातल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी मला ते मोठ्या स्वरूपात करता यावं, एवढंच आजच्या या लाईव्हसाठी. धन्यवाद.